स्मार्ट सुगरणींसाठी 20 उपयुक्त किचन टिप्स. 1. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत. 2. मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवावेत. 3. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही. 4. कणिक मळत असताना चिमूटभर साखर त्यामध्ये घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत. 5. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजत असताना त्या दाण्यांना पाण्याचा हात लावावा. 6. वांगी, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून मग काट्याने छेद करावेत. 7. दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते, यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. 8. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. शेंगदाणे भाजून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्यांचा कूट टाकणं सोपं जातं. 9. खोबरे खोवणं कठीण काम असल्यामुळं नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवावा, ज्यामुळं तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येतो. 10. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर नक्की करा. 11. गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करत असताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्याचा टेक्स्चर छान येईल. 13. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते आधी नीट घुसळून घ्या. 14. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा, त्यामुळे सूप अथवा इतर कोणतेही पदार्थ करणं सोपं जाईल. 15. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवावी. 16. भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचे रस टाकावेत. 17. नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा. 18. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला असाल तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवावी. थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात ठेवा आणि गॅस जवळ ठेवा. 20. बटाटे आणि वांग्याचा रंग जर बदलू नये असे वाटत असेल तर यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत.